नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी सुरुवात केलेली आहे आजच्या आपल्या डेली ब्लॉगला. तर आजचा आपला ब्लॉग कसा होतो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि आपले पुढचे व्हिडिओ हे खूप छान छान असणार आहेत, त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे अपडेट्स आहेत, जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमचे मिस होणार नाही. आणि मी व्हिडिओची सुरुवात ही आपल्या बाहेरच्या व्ह्यूपासून केलेली आहे, कारण सकाळी इतकं छान वातावरण असतं ना की बाहेर आल्याशिवाय मन राहत नाही आणि व्हिडिओ काढल्याशिवाय होत नाही. तर असो, सगळ्यांची मॉर्निंग आणि दिवसाची सुरुवात ही बायकांची किचनपासूनच होत असते. तर तशीच माझी सुरुवात किचनपासूनच झालेली आहे. बाळपण उठले तर मग मी अगोदर काय करत असते, रोज सकाळचं एक्सरसाइज वगैरे करत असते. तो रोज 5-5:30ला उठतो. मग उठला की मी आजीकडे खेळायला देते ठेवून, आणि नंतर मग मी पाऊण तास किंवा 1 तास एक्सरसाइज करते. आणि त्यानंतर एक्सरसाइज झाली की तोपर्यंत त्याला भूक पण लागलेली असते. मग मी पहिलं त्याचं खायला बनवायला घेते. तर आज मी त्याच्यासाठी बनवत आहे गाजरची प्युरी, जी की मी रव्यामध्ये शिजवून देत असते. तर ते पण रेडी झालेलं आहे माझं. आणि इथे मी घेतलेलं आहे मेथी बियाणं आणि जिरे, जे की मी रोज रात्रीचं भिजत घालत असते वेट लॉससाठी. तर आता हे छानपैकी मी उकळवणार आहे आणि त्यानंतर बाकीचं. तर आता मी विचार केला की आज भाजीला काय बनवावं. फ्रीजमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण काय झालं आहे की आपल्या शेतामध्ये पण खूप छान अशी कोबी आलेली आहे, म्हणजे लावली होती आणि आता ती तोडायला आलेली आहे. म्हटलं की खूप दिवस झाले बनवली नाही आणि घरच्या असून पण बनवणं होत नाही. असं झालं आहे, फ्रीजमध्ये असलं की आपण पटकन घेतो आणि वावरातून घेऊन यायचं म्हटलं की कंटाळा करतो. असं वाटतं चला उद्या घेऊन येऊ, उद्या आणू आणि उद्या बनवू. तर मी तेच कोबी न्यायला आली होती. म्हटलं वांग्याला पण बघावं, वांगे आलेली आहेत की रात्रीसाठी घेऊन जावा. पण वांग्याला इतके भयानक काटे आहेत ना, तर तुम्ही बघू शकता खूप जास्त काटे, हात पण लावून देत नाही. तरी पण मला एक काटा टोचलाच आणि इतकं रक्त यायला लागलं. तर वांगे तर काही तपास नाही वांग्यांचा, म्हणजे वांगे आहेत पण ते किडीचे आहेत बऱ्यापैकी, कारण या 4-5 झाड आहेत आणि त्याला औषध फवारलेलं नाही आहे. तर ही आहे आपली कोबी, जे की घरगुती खाण्यासाठीच लावलेली आहे. आणि खूप छान आता त्याला मस्त असे फुलकोबी असे आलेले आहेत, मोठे मोठे झालेले आहेत. आणि फ्लावर पण लावलेली आहे, पण ती म्हणजे तिचं जे बियाणं होतं ना, जे रोपं होते ना, ते जरा वेगळेच होते. म्हणजे पॉलिनेशन त्याच्यात झालं नाही की काय झालं, त्याला असे फुलं आले, फ्लावर आलीच नाही त्याच्यामध्ये. तर ती काय व्यवस्थित आली नाही. आणि कोबी खूप छान आलेला आहे, हे बघू शकता. आणि कोबी मी न्यायला आले पण मी त्याला सुरी कट करायला आणलीच नाही. मग मी त्यामुळे असंच डायरेक्ट खोडातून, म्हणजे डायरेक्ट मुळासकटच काढून घेतलेलं आहे ते. आता घरी घेऊन जाते आणि त्याला सुरीने कट करून घेते. आणि हे जे कोबीचं साईडचं आहे ना, ते माझ्या सासूबाई कोंबड्यांना टाकत असतात. आता परत ते रिटर्न आणावं लागेल, कारण आमची कोंबड्यांची जाळी इथंच आहे जिथे कोबी लावलेलं आहे. तर हे बघू शकता की मी आता अर्धाच कोबी बनवणार आहे. आणि कोबी किती छान फ्रेश दिसत आहे, एकदम मस्त असा फ्रेश दिसत आहे. मी तर याच्यासोबत आपण सॅलड म्हणून पण मी खाते, वेट लॉससाठी हे त्याचं पण चांगलं आहे कोबीची भाजी किंवा कोबी. तर मी कच्चा कोबी खाते. आणि हा कोबी इतका गोड लागतो ना की, कारण हा जो कोबी आहे ना बिना औषधाचा आहे बिलकुल, पण आपण त्याच्यावरती औषध फवारलेलं नाही किंवा खत वगैरे टाकलेले नाहीत. असे ते आलेले आहेत. आणि ऑलरेडी जमिनीमध्ये थोडंफार खत असतंच, पण जेव्हा हे कोबी लावलेत ना तेव्हापासून त्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. तर आता मी कोबीची भाजी बनवणार आहे आणि आणखी रस्सा बनवणार आहे. तर बघूयात आता काय बनवते. पण पहिली अगोदर कोबी बनवून घेते, त्यानंतर मला नाश्ता पण बनवायचा आहे. आणि नाश्त्यासाठी माझं रोजच चालू असतं की आज काय बनवू, कारण वेट लॉससाठी असे खूप कमी ऑप्शन आहेत की जे आपण करू शकतो. त्यामध्ये पोहे असतील किंवा उपमा असेल कमी तुपातला, त्याचबरोबर जे बॉईल केलेले चणे वगैरे, मग मी कधी तेच खाते, सॅलड वगैरे तेच खात असते. त्याचबरोबर बेसन चिला असेल, मूग डाळ चिला असेल, तर असे काही ऑप्शन आहेत. तर आज मी म्हटलं की चला बेसन चिला बनवूया. तेच मला एक जरा सोपं वाटतं की बेसन पीठ घ्या, त्यामध्ये काय जर आपल्याकडे भाज्या शिल्लक असतील तर त्या टाका, नाहीतर मग मी कांदा वगैरे कट करून बनवत असते. तर आज मी तसंच जास्त कोथिंबीर टाकून
हे बनवलेलं आहे. तर छान असं मी आता जो कट केलेला कोबी होता ना तोच घेतलेला आहे. तर माझा नाश्ता वगैरे झाला आणि कोबीची भाजी पण बनवून झाली, भांडे पण घासून झाले. जे सकाळचं नॉर्मली किचनमधलं काम होतं ना ते सगळं आवरलेलं आहे माझं. आणि मी जेवणामध्ये म्हणजे रश्श्याची जी भाजी आहे ना तर ती वांग्याची बनवलेली आहे. हे वांगे त्या झाडाचे नाही, ह्याची मी तुम्हाला झाड दाखवलं होतं. तर हे मी वांगे बाजारामधून आणले होते. तर त्याची भाजी पण आता बनवून झालेली आहे. बाकीचं आता बाळाला आंघोळ घालायची आहे तेच. मग तर कोबीची भाजी बघू शकता की मी हिरव्या मिरचीतली बनवलेली आहे. ज़्यादा तर आहे ना लाल मसाले टाकलेच नाहीत पाहिजे तसं बघितलं तर, कारण ते खरंच चांगले नाहीत आपल्या हेल्थसाठी. त्यामुळे मग मी जास्त प्रमाणात म्हणजे हिरव्या मिरचीचाच वापर करत असते जेवणामध्ये. तर छान अशी कोबीची भाजी पण बनवून रेडी आहे आणि रश्श्याची भाजी पण बनवून रेडी आहे. तर आता मी आलेली आहे बाळासाठी, मला 9 मंथचं फोटोशूट करायचं आहे. तर त्यासाठीच मी आमच्या ताईंच्या इथे म्हणजे माझ्या नणंद जे माझे चुलत सासू सासरे आहेत ना त्यांच्या इथे मी आलेली आहे फुलं न्यायला. तर छान अशी चाफ्याची फुलं आहेत त्यांच्याकडं. तर आजी मला तोडून देत आहेत, आशूच्या आजी. म्हणजे ते उंच आहेत, स्टूलवर चढलं ना तरी पण हात नाही पुरणार आणि त्या झाडावर तर आपण चढू शकत नाही, कारण चाफ्याचं झाड खूप कमकुवत असतं. ते नॉर्मली थोडं जरी वजन पडलं तरी ते तुटून जाईल. त्यामुळे मग ते काठीने पाडतायत फुलं. आणि खाली बघू शकता सगळा असा फुलांचा सडा पडलेला आहे, एकदम सगळा पसारा झालेला आहे फुलांचा. तर ह्या फुलांचा स्मेल पण इतका छान येतो आणि कलर पण इतका छान आहे, बघू शकता एकदम फ्रेश पिंक कलर आहे. आणि 2 कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे येल्लो आणि व्हाईट पण आहे आणि थोडंसं पिंक, म्हणजे थोडं नाही पिंक जास्त आहे, व्हाईट आणि येल्लो थोडं असं आहे. तर एवढे असे फुलं तोडलेले आहेत मी. हे 2 मी असेच ठेवलेत आणि बाकीचे सुट्टे फुलं ते पिशवीमध्ये ठेवलेले आहेत. आता कमी पडले तर ते मी घेणार आहे, नाही तर डेकोरेशनच्या वेळेस मी तसेच त्या फुलांचा वापर करणार आहे. आणि काय होतं की सध्या म्हणजे मला काय सुचतच नाही की मी काय बनवू, डेकोरेशन कसलं शूट करू, कसलं हे करू. कारण आजकाल आरुष आहे ना काय कशाला सपोर्ट्स करत नाही. मी काही डिझाईन केली किंवा काही डेकोरेशन केलं ना की तो 2 मिनटात इकडच्या तिकडं करून देतो. त्यामुळे मला काही करूच वाटत नाही आहे. तर तुम्ही ही फुलं बघू शकता किती छान आहे. ताईंना इतका नादे नाही गुलाबाच्या फुलांचा, तर त्यांच्याकडे सगळे कलरचे छान फ्लावर्स आहेत. आणि त्या मला बोलत होत्या की घेऊन जा तुला फुलं हे पण गुलाबाचे डेकोरेशनसाठी, पण मला तोडायची बिलकुलही इच्छा होत नव्हती. तर त्यामुळे मग मी फक्त शूट केलं. पण किती छान आहेत. तर इतके मस्त झाड आहेत ना त्यांच्याकडे, फुलझाडं खूप छान आहेत आणि सगळ्याच प्रकारचे आहेत जवळपास. तर आता हे फूल पण तुम्ही बघू शकता. हे जे फूल आहे ना उमलल्या व्हाईट होतं आणि नंतर पिंक होतं. तर किती छान आहे. जे छोटे फुलं आहेत ते तुम्ही बघू शकता की जे ते व्हाईट दिसत आहेत. असं वाटत असेल तुम्हाला की हे 2 झाड आहेत की काय एकत्र लागलेले, पण असं नाही आहे. जे लहान म्हणजे नुकतंच उमललेलं फुल आहे ना ते व्हाईट होतं आणि थोडंसं हे झालं ना त्याचं वय तर ते पिंक होतं. तर अशा पद्धतीचं हे झाड आहे, 1 नंबर झाड. तर आत्ताच माझ्या घरातले सगळे कामं आवरलेले आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल. तर म्हटलं झालं आता ही गुड न्यूज तुमच्यासोबत पण शेअर करूयात की फायनली फौजींना सुट्टी मिळालेली आहे. तर खूप दिवसांपासून वाट बघत होते. आता त्यांना जाऊन 5 महिने झाले. ते नोव्हेंबरमध्ये गेले होते आणि आत्ता येत आहे डायरेक्ट मार्चमध्ये. तर डायरेक्ट 5 महिन्यानंतर येऊ राहिलेत ते. नॉर्मली काय व्हायचं ना की मी जेव्हा आसामला होते ना मग त्यावेळेस 3 महिने हे तिथं असायचे आसाममध्ये आणि 3 महिने त्यांना इकडे ऑप्स ड्युटीला जावं लागायचं. मग 3 महिने तिथं सोबत राहिलं की मग पुढचे 3 महिने असे निघून जायचे. पण आता काय होत आहे की ही सुट्टीला 1 महिना आली की पुढचे परत म्हणजे ते 3 महिने आणि 2 महिने यांना परत, कारण 3 महिने तर पूर्ण सुट्टी घरी नाही काढू शकत. मग त्यांना आसामला जावं लागायचं कॅम्पमध्ये आणि मला बाळामुळे काय सोबत जाता नाही आलं. तर त्यामुळे मग त्यांना डायरेक्ट आता ते ऑफ ड्युटीचे 3 महिने आणि हे 2 महिने असे 5 महिने झालेत आणि आता डायरेक्ट ते 5 महिन्यानंतर घरी येत आहेत. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मेन म्हणजे ही सुट्टी आमच्यासाठी खरंच खूप छान आणि स्पेशल असणार आहे, कारण आमच्यासोबत आमचं बाळ आहे. आता आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमच्यासोबत आमचं बाळ असणार आहे आणि पहिल्यांदा असं काहीतरी नवीन फील होतं आहे. कारण मागच्या सुट्टीला तर हे आले होते पण आम्ही त्याला घेऊन कुठे गेलो नाही फिरायला, कारण तो खूप छोटा होता आणि एवढ्या लहान बाळांना फिरवणं म्हणजे ते आपल्यालाच टेन्शन आहे. त्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही. पण आता जरा मोठा झाला आहे, फिरवण्यासारखा झाला आहे, त्यामुळे मग आमचे असे बरेच प्लॅन आहेत की आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ. तर फायनली त्यांना सुट्टी मिळालेली आहे. तर आता ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे.
आणि माझा असा विचार चालू आहे की ते यायच्या आधी बाळाचं फेस रिव्हील करते की जेणेकरून ते आल्यानंतर ना तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बघता येतील. तर असं काहीतरी प्लॅन चालू आहे. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की काय करायला पाहिजे. मी अगोदर फेस रिव्हील करू की ते आल्यानंतर ना सोबत आम्ही बाळाचं फेस रिव्हील करू, ते तुम्हीच मला सांगा. तर फायनली सुट्टीला येणार आहेत. तर ही गुड न्यूज मला शेअर करायची होती, पण म्हटलं आणखी टाईम आहे आणि त्यामुळे मग मी शेअर पण नाही केले. आणि त्यातल्या त्यात काय झालं की आता त्यांची ते पोस्टिंग आउट पण होणार आहेत. त्यामुळे पण मग मला असं वाटलं की आसामला जातात की तिथून इकडे येतात, ते काही कन्फर्म नव्हतं, पण आता कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे मग ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि आता ते पोस्टिंग आउट जाणारे म्हटलं त्यांना ती पण सुट्टी मिळेल. त्याच्यानंतर ना बड्डे पण आहे अर्शूचा. तर बघूयात आता कसं कसं होतं आहे, कारण सुट्टी आली ना, हे सुट्टीला आले की खूप सारे कामं आहेत, खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत त्या करायच्या आहेत. तर सगळ्यात धावपळी सुट्टी जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला म्हणजे आमच्या लग्नाचा अजून जागरण गोंधळ केलेला नाही, तर तो पण प्लॅन चालू आहे जागरण गोंधळ करायचा. तर केला तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर बघूयात आता आल्यानंतर ना यांची म्हणजे थोडे 17 की 18 दिवस सुट्टी आहे आय थिंक. त्याच्यानंतर ना परत त्यांना आसामला जायचं आहे, कारण परत जाण्यासाठी पण 2-3 दिवस लागणार आहेत. आणि ह्यावेळेस ते काही फ्लाईटनी जाणार नाही आहेत. त्यामुळे मग त्यांना ट्रेनने जायचं म्हटलं की लवकरच निघावं लागेल. जायला 3 दिवस लागतात, त्यामुळे मग सुट्टीतले ते दिवस कमी होतात. त्याच्यामुळं सुट्टी थोडीशीच आहे. त्यानंतर पण बघूयात पोस्टिंग आउटची सुट्टी मिळते आहे का, कधी मिळते आहे ते काही माहीत नाही आहे. तर पुढच्या गोष्टी पुढे राहिल्या चालू ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणारच आहेत. तर चला बघूयात या पुढचे ब्लॉग्स कसे येतात. आणि ब्लॉग्स खरंच खूप छान छान असणार आहेत, कारण आम्ही खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. तर आता तशा होतात की नाही आय डोंट नो, पण बघूयात वेळेनुसार काय होतं आहे. आणि जागरण गोंधळ आम्हाला कधीपासून करायचं होतं, अक्षरशः मागच्या सुट्टीपासून करायचं म्हणतोय. त्यानंतर ना माझी प्रेग्नेन्सीमध्ये नाही करू शकत, कारण पूजेला म्हणजे नाही का असं बसू नाही शकत. त्यामुळे मग म्हटलं की आता बाळ झाल्यानंतर न करू. बाळ झाल्यानंतर ना आम्हाला करायचंच होता, पण नंतर न काय झालं की म्हणजे मी माझ्या मम्मीकडे होते ना, त्यावेळेस माझ्या चुलत भावाचा जागरण गोंधळ होता. आणि त्यावेळेस इतके पाहुणे आले सगळे, म्हणजे त्यांच्या घरी होता पण सगळे पाहुणे इकडेच यायचे. आणि आल्यानंतर 2 दिवस अर्शू इतका डेंजर आजारी पडला ना की बिलकुलसुद्धा दूध पीत नव्हता, काहीच नव्हतं, फक्त रडायचा. आम्हाला कळत नव्हतं अक्षरशः त्याच्या पोटात दुखतंय की काय होतंय, पितच नव्हता तो. मग आम्ही इतकं टेन्शनमध्ये आलो. 2 दिवस फुल रडायचा. मी त्याला ड्रॉपने दूध देत होते की काहीच नाही, तो बिलकुलसुद्धा इंटेक करीत नव्हतं काहीच. आणि बाकीचं वर्ष तर मी त्याला काही खाऊ घालू शकत नव्हते, कारण तो फक्त 2-2.5 महिन्याचा होता त्यावेळेस इतकं मोठं टेन्शन वाढलं. आणि मग आत्ता हे जे मागच्या वेळेस सुट्टीला आले होते ना बाळ झाल्यानंतर पहिल्या वेळेस, तर त्यावेळेस मग हे म्हणत होते की करू आपण. आता 4-5 महिन्याचा झाला आहे तो, पण मला सगळेच म्हणायला लागले की नको हे करू. मागच्या वेळेस तू बघितलं आहे त्याचं कसं झालं होतं, आणि आता तुमचंच आहे म्हटल्यावर आता सगळे पाहुणे येणार आणि तू कुणाला म्हणजे हे करणार आहे, त्यापेक्षा मग तुम्ही थोडंसं पुढच्या सुट्टीमध्ये करा म्हणून. तर मग आता तेच आमचा प्लॅन चालू आहे की आता ही सुट्टीला आल्यावर करायचा की नाही. तर बघूयात आता. करायचं तर 99% आहे, पण आता हे आल्यावरच एक कन्फर्म होईल की डेट वगैरे त्यानुसारच, कारण सुट्टीची पण डेट बघावं लागेल आणि जागरण गोंधळाची पण डेट बघावं लागेल की कोणत्या तारखेनुसार करायचं आहे. तर बघूयात आता कशा ह्या गोष्टी फायनल होतात.